पुण्यामध्ये खूप स्पर्धा होतात, म्हणजे अजूनही होतात. राज्यनाट्य स्पर्धा, कामगार कल्याण केंद्र स्पर्धा. तर त्या बहुतेक सगळ्या स्पर्धांमध्ये मला बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळालं. आता ते कप्स जे असतात ते काही मी ठेवलेले नाही आहेत, कारण जेव्हा आम्ही शिफ्ट झालो तेव्हा पोतभर कप जवळजवळ मी टाकून दिले, कारण कुठे ठेवणार, आणि ते हळूहळू ते कप खराब होतात. किंवा सर्टिफिकेटसुद्धा अशी खूप छान कागद नसतो त्याचा, त्यामुळे बरीचशी सर्टिफिकेट्स अशी मध्ये फाटली. पण जी ॲक्टिंगची राज्यनाट्य स्पर्धेची सिल्वर मेडल्स मिळाली ती मात्र खरीच सिल्वरची आहेत आणि ती व्यवस्थित राहिली. ती 2 कॉन्झिक्युटिव्ह वर्षाची 2, आणि 2 मिळाले की तिसऱ्या वेळी ते फक्त सर्टिफिकेट देतात, मग मेडल देतच नाहीत. SMS Productions निर्मित जर्नी. मी स्मिता ओक. तुम्ही बरेच वर्ष मला बघितलेलं असेल, सिरियल्समधनं, सिनेमातनं, नाटकातनं. पण मला असं वाटतं की माझी मुख्य ओळख म्हणजे जी आर्टिस्ट घराला सगळ्यात जास्ती प्रायोरिटी देते. घर हे जिचं पहिलं आपण काय म्हणतो की पहिली जबाबदारी असं मानते आणि मनापासून मानते, त्याचा कुठलाही त्रागा न करता अतिशय मनापासून स्वीकारते, अशी एक कलावती. आणि अशीच माझी ओळख कायम असावी अशी माझी इच्छा आहे. माझा जन्म सदाशिव पेठेतला. आई वडील शिक्षक, त्यामुळे घरात शिक्षणाची प्रचंड बॅकग्राऊंड, म्हणजे नाटक बिटक असा काही सुतराम संबंध नव्हता. म्हणजे आईचं म्हणणं असायचं की अभ्यास व्यवस्थित करायला पाहिजे, मग बाकी काही प्रॉब्लेम नाही. मला जेव्हा पहिल्यांदा बालनाट्यासाठी विचारलं, मला वाटतं मी 8वीत होते बालनाट्यात विचारलं तेव्हा. तेव्हा आईने मला सांगितलं करायला हरकत नाही, पण नंबर व्यवस्थित आला पाहिजे. म्हणजे अगदी पहिला वगैरे अशी तिची अपेक्षा नसायची, पण 5पर्यंत जो असायचा नेहमी, तो जर नंबर खाली गेला तर नाटक बंद. आणि मला खरं म्हणजे ना डान्सची पण खूप आवड होती, पण आईने मला सांगितलं की नाही, दोन्हीतली एकच गोष्ट जमेल अभ्यास करून. त्यामुळे मी नॅचरली बहुतेक काय माहिती नाही, तेव्हाच्या अगाध ज्ञानापोटी मी नाटक ही माझी आवड आहे आणि अभिनय ही आवड आहे, म्हणजे डान्सपेक्षा, असं मी आईला सांगितलं. आणि बालनाट्यातनं माझा प्रवास सुरू झाला. मोहन जोशी माझे हिरो होते. एक टुनटुन नगरी खणखण राजा नावाचं बालनाट्य होतं, ज्याच्यात मी राजकन्या होते आणि मोहन जोशी शेतकरी होते. अशी ती सुरुवात झाली. ती हळूहळू करत कंटिन्यू झालं. साधारण 11वीचं वर्ष, काही आमच्या वेळी फार अगदी असं 11वीचं वर्ष आहे, सगळ्या गोष्टी सोडायच्या वगैरे असलं काही नव्हतं. बरं करिअर करा, चांगले मार्क मिळवा आणि बाकी तुम्ही काही करा, असं घरातसुद्धा होतं. म्हणजे अगदी दोघं शिक्षक असले तरीसुद्धा. त्यामुळे असं काम करणं माझं चालूच राहिलं आणि ती सगळी ॲक्टिव्हिटी ॲमेच्युअर. म्हणजे नाटकाचे जरी प्रयोग असले तरी महिन्यातनं 1, 2, 3, आणि सहसा पुण्यातच. आता छोट्या या सगळ्या आमच्यासारख्या पोरांना घेऊन कोण जाणार परगावी, त्यामुळे परगावी वगैरे असं काही नाही. भरतनाट्य मंदिरचं ही प्रस्तुती होती आणि साधारण भरतनाट्य मंदिरातच त्याचे प्रयोग व्हायचे. आणि तेव्हा टी व्हीचं वगैरे काहीच नव्हतं, त्यामुळे मुलांसाठी बालनाट्य हे खूप चांगलं मीडियम होतं आणि चांगली नाटकं यायची तेव्हा. त्यामुळे सुट्टीच्या ह्याच्यात, म्हणजे मे महिन्यात वगैरे, दिवाळीच्या सुट्टीत, क्रिसमसच्या सुट्टीत जरा बालनाट्यांना बऱ्यापैकी गर्दी व्हायची. त्यामुळे कदाचित संस्थेचं सगळं अर्थार्जन प्रकार सगळा बहुतेक व्यवस्थित बसत असेल आणि आम्हाला पैसे देण्याचा काही प्रश्नच नव्हता, कारण आम्ही सगळेच ॲमेच्युअर होतो. त्यामुळे अशा पद्धतीने ते बालनाट्य चालू राहिलं. मग हळूहळू स्पर्धेला काम करायला सुरुवात केली. पुण्यात खूप तशा स्पर्धा असतात. राज्यनाट्य स्पर्धा असते, नंतर कामगार कल्याण केंद्र स्पर्धा असते, एकांकिका स्पर्धा असतात. त्या सगळ्या स्पर्धातनं हळूहळू काम करायला सुरुवात केली. मग इन द मीन टाईम मी 12वीत असताना खूप लवकर लग्न झालं माझं, आणि तरी मी नाटक करतच राहिले, कारण घरची सगळी बॅकग्राऊंड नाटकाचीच होती. माझे मिस्टर बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचे. म्हणजे मी बालनाट्यात काम करत असताना ते आमचे लीडर ते सांगायचे, तुम्हाला काय 7 वाजता बोलवलं आहे भरतनाट्य मंदिरमध्ये? अजिबात येऊ नका, 7 वाजता घरातनं उठा, 9 वाजेपर्यंत पोचा, म्हणजे जर कुठे बाहेर जायचं असेल तर. आणि खरंच तसं व्हायचं. आम्ही 9ला पोचलो तरी गाडी बिडी अजून यायची पण असायची. मग सेट भरणं वगैरे ही नंतरची गोष्ट. त्यामुळे मिस्टर ओळखीचे. माझी नणंद मला त्या बालनाट्यातला डान्स शिकवायची, त्यामुळे ती ओळखीची.
आणि घरही तसं ओळखीचं. त्यामुळे जेव्हा विचारलं तेव्हा मी म्हटलं की हो चालेल, फक्त मला शिक्षण पूर्ण करायचं आहे. कारण मला स्कॉलरशिप होती. म्हणजे माझा 11वीला 78वा नंबर आला होता मेरिटमध्ये. आणि त्यामुळे नॅशनल स्कॉलरशिप सगळ्यांना माहितीच आहे. नॅशनल स्कॉलरशिप पण होती आणि आई-वडील शिक्षक असल्यामुळे टीचर स्कॉलरशिप. मग त्यातली तुम्ही एक ॲक्सेप्ट करायची. आणि सेफ गेम म्हणून मी टीचर स्कॉलरशिप घेतली, कारण पुढे नाही मिळाले तेवढे मार्क तर मग ती नॅशनल स्कॉलरशिप गेली असती. त्यामुळे सगळं शिक्षण तसं सगळं स्कॉलरशिपवर झालं. म्हणजे ना माझ्या आईवडिलांना काही खर्च करायला लागला, ना माझ्या नवऱ्याला काही खर्च करायला. शिक्षणासाठी पर्स आहे, हां, बाकी गोष्टी लागतातच. असं एकंदरीत. आणि मी BSc केलं, BSc विथ मायक्रोबायोलॉजी. मला एकाच वर्षी 2 डिग्र्या मिळाल्या. एक आईपणाची डिग्री आणि दुसरी BScची डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन. हे बघा, कडेवर मुलगा जेव्हा हे सर्टिफिकेट मिळालं तेव्हा. मी जेव्हा ग्रॅज्युएशन झालं माझं, तेव्हा मला नाटकासाठी म्हणून इन्कम टॅक्समधली नोकरी मिळाली होती. म्हणजे तेव्हा बँकेत पण असायच्या, इन्कम टॅक्समध्ये पण, म्हणजे अशा ठिकाणी की जिथे तुम्ही नाटक करू शकायचं. म्हणजे ते क्वालिफिकेशन तुमचं की तुम्हाला नाटक करता येतं, तुम्हाला बक्षिसं मिळाली आहेत, हे क्वालिफिकेशन. त्याप्रमाणे माझ्या हातात ते अपॉइंटमेंट लेटर होतं. पण म्हणजे खरी तशी चांगलीच गोष्ट, मला परीक्षेच्या आधीच मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर मग नोकरीला जायचं तर सांभाळणार कोण त्याला? आणि तेव्हा काही असं आमच्या वेळेला पाळणाघर वगैरे असं काही नव्हतं. माझी आई नोकरी करायची, त्यामुळे आई म्हणली होती मी 12:40 घरी येते, त्याच्यानंतर मी त्याला सांभाळीन. आणि माझ्या सासूबाईंनी काही फारसं इन्क्लिनेशन दाखवलं नाही आणि असं जबरदस्ती नाही आपण करू शकत. त्यामुळे 10 ते 12:40 या माझ्या मुलाला ठेवायचं कुठे, हा प्रश्न. आणि नवऱ्याची नोकरी होती त्यामुळे तो सकाळी 7:30लाच निघून जायचा. त्यामुळे तो म्हणजे मला त्या काळात मला असं वाटलं, शी 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 माझ्या आयुष्यात केवढं डिझॅस्टर आलं. माझ्या हातात काही म्हणजे नोकरी असतानासुद्धा मी काही करू शकले नाही. कारण शाळेत मी नेहमी म्हणायची, आमच्या सगळ्या जो मुलींचा ग्रुप होता, नाही नाही मी घरात बसणार नाही, मी नोकरी करणार, काय वाटेल ते झालं तरी. आणि बहुतेक त्या सगळ्या आमच्या ग्रुपमधली मी घरात राहिले आणि बाकी सगळ्या नोकरी करायला लागल्या. पण त्यावेळी माझ्या दृष्टीने खूप, म्हणजे आपण असं एक म्हणतो ना की मिस द बस, तर माझ्या दृष्टीने ती खूप मिस द बस झाली. मला सगळ्या सिच्युएशनचा खूप राग आला आणि सोल्युशन काहीच नव्हतं. तसेच दुसरी हे अशी झाली की जरा थोडीशी मुलं मोठी झाल्यानंतर मी एक एक्सपेरिमेंट म्हणून नाटकात काम करायला सुरुवात केली. अशी पाखरे येते असं नाटक होतं. श्रीकांत मोघे होते त्याच्यात, ते प्रोफेशनल आणि आम्ही बाकी सगळे नेहमीसारखी ॲमेच्युअर. तर मी म्हटलं की पण मी ट्रायल बेसिसवर करीन, घरची जबाबदारी होती, सासूबाई नव्हत्या, सासरे होते, त्यांना मी बाहेर पडलेली फारशी आवडायची नाही. मग ते सगळ्यांना असं हळूहळू सांभाळत मी म्हटलं की ठीक आहे बघूयात, मी एक 25 प्रयोग करून बघते. आणि त्याच्यात दुर्दैव असं झालं की, किंवा सुदैव, नाटकाच्यासाठी सुदैव, माझ्यासाठी दुर्दैव, ते नाटक खूप चालायला लागलं. म्हणजे पार्ल्याला वगैरे आम्ही खूप प्रयोग करायचो. म्हणजे दर बुधवार गुरुवार, दर शनिवार रविवार असे पार्ल्याला, आणि ते खूप चांगले प्रयोग व्हायचे. म्हणजे बुकिंग वाईज चांगले जायचे. त्यामुळे मग काय व्हायला लागलं, ती प्रयोगांची संख्या वाढायला लागली. माझ्या लक्षात आलं की काय मुलांचा अभ्यास होत नाही फारसा, कारण करून घेणार कोण मुलांचा. थोडंसं मुलं अगदी फार मोठी नव्हती, त्यामुळे मग तो सगळा गोंधळ झाला. आणि इन द मीन टाईम यांना 1 वर्षासाठी डेल्फ्टला जायची संधी मिळाली. मग तर म्हणजे घरात हे सुद्धा नाहीत. त्यामुळे नाईलाजाने मला त्यांना सांगायला लागलं, नाटकाच्या प्रोड्युसरना, की बाबा आपलं ठरलं होतं जसं 25 काय, मी जवळजवळ 40 प्रयोग केले, पण समहाऊ मला नाही जमत आहे, नाही करता येते. आणि तो पुन्हा एकदा मिस द बस पॉईंट होता. आणि तो मात्र मला इतका लागला, कारण ते नाटक खूप छान व्हायचं. आणि त्याच्यानंतर त्या काय दुःख म्हणा किंवा काय म्हणा, त्याच्यानंतर मी जवळजवळ 10 वर्ष, म्हणजे जोपर्यंत मी काम करायला सुरुवात केली नाही तोपर्यंत 10 वर्ष मी एकही नाटक पाहिलं नाही. कारण पाहिलं नाटक ना की मला असं वाटतं, शी बाबा आपण केलं असतं, आपल्याला जमलं असतं, हे काम चांगलं केलं असतं आपण, असं ते दरवेळी वाटायचं. आणि मग त्या निगेटिव्ह झोनमध्ये कशाला घुसायचं आपण, कारण एकदा तुम्ही निगेटिव्ह झोनमध्ये गेलात की गेलात. त्यामुळे नको, आपण थोडंसं लांबच राहूया, नाटक बघायलाच नको, असं करत मी तशी एक 8-10 वर्ष घालवली. आणि मग
मात्र माझा मुलगा जेव्हा NDAला गेला, तेव्हा माझी मुलगी खूप मॅच्युअर्ड आणि तिनं सांगितलं, की "नाही मम्मा, तुला आवडतं तू कर. मी थोडंसं बघते." आणि शूटिंग म्हणजे काय असं खूप नसायचं तेव्हा. हे गजरा म्हणा किंवा हे असे छोटे-छोटे म्हणजे 1-1 दिवसाचं, 2-2 दिवसाचं असं शूटिंग मग मी करायला सुरुवात केली. आणि काय छानच वाटायचं. फक्त असं वाटायचं, की ॲट द एज ऑफ 44-45 मला असं सांगायला लागायचं, आय एम सो अँड सो आणि आय एम इंटरेस्टेड इन वर्किंग विथ यू. आणि तेव्हा असं होतं, की पुणे-मुंबई असं भयंकर सेपरेशन होतं. म्हणजे मुंबईच्या लोकांना असं वाटायचं, की हे पुण्यातली लोकं पता नहीं वो आएगी, नहीं आएगी. ते सगळं मोडून काढण्यात माझी 1-2 वर्ष गेली. नंतर सगळं हळू स्मूथ होत गेलं, कामं मिळायला लागली. थोडंसं घरचं पण सेटल झालं. म्हणजे तोवर सासऱ्यांना सवय झाली, की नाही, नाही मी आता थोडं-थोडं काम करते आहे. भले फार काही प्रेमाने वगैरे नाही, थोडी नाराजीच होती त्यांची शेवटपर्यंत. पण मी पण थोडंसं हळू दुर्लक्ष करायला शिकले आणि काम करायला लागले. आमच्या वेळी असं काही रील्स-पील असं काही नव्हतं. त्यामुळे तेव्हा ना पोर्टफोलिओ नावाचा एक प्रकार होता आणि जेव्हा काम करायचं ठरवलं, तेव्हा मला कोणीतरी आर्टिस्टने सांगितले, "पोर्टफोलिओ का तुझा?" म्हटलं, "म्हणजे काय असतं?" इथे सगळीच बोंबना काहीच माहिती नाही. "नाही, नाही, नाही," म्हणे, "असं कुठल्यातरी प्रोफेशनल फोटोग्राफरकडून फोटो काढून घ्यायचे आणि मग ते प्रोडक्शन हाऊसेसना द्यायचे." तर तो काढून घेतलेला हा फोटो.